पडल्या. काळजी आणि चिंता पुरंदरावर घिरट्या घालू लागल्या. सुमीराबाई साहेब, पुतळाबाई साहेब दिवस रात्र सईबाईंची काळजी घेत होत्या, त्यांना जपत होत्या. पण जिजाऊ साहेबांच्या काळजाला मात्र अखंड पीळ पडला होता. दिवसेंदिवस सईबाईंची प्रकृती खालावू लागली आणि याच वेळी किल्ले पुरंदरावर. वैद्य बुवा, काय झालंय ताई साहेबांना? होतील ना त्या बऱ्या? हो, म्हणजे मी औषधाची मात्रा चालू करतो. स्पष्ट सांगा वैद्य बुवा, आमची ऐकण्याची तयारी आहे. आऊसाहेब, सुनबाईंना बाळंत व्याधी झाली. काय? बाळ राजांना वरचं दूध पाजावं लागेल. गाईचं चालेल? एखाद्या आईचे पाजले तर चालेल काय? हो चालेल, पण ती आई त्या तुलामोलाची असायला हवी, म्हणजे निरोगी, दणकट, चारित्र्यवान आणि खानदानी देखील. आम्ही तिला शोधू. तुम्ही फक्त सुनबाईंना ताबडतोब औषधाची मात्रा सुरू करा. जी आऊसाहेब, येतो आम्ही. वैद्यराजांच्या सल्ल्यानुसार जिजाऊ साहेबांनी तातडीनं गडाच्या घेण्यात आणि पंचक्रोशीत स्वार धाडले. बाळराजांसाठी दूध आई शोधण्यासाठी स्वार दौडत होते, शोध घेत होते. गडावरून निरोप आल्यावर प्रसूत झालेल्या अनेक स्त्रियांची पावलं पुरंदराच्या सदरेकडे वळाली. लगेच पाना फुटतो मला आणि दूध पण मोप येत. म्या पोटभर दूध पाजीन बाळाला. मेहनताना किती घेशील? तुम्ही जेवढं पदरात टाकाल तेवढं घेईन की. ठीक आहे. आऊसाहेब, कसं शून्य दूध पाजीन म्या. अजिबात नजर आड होऊ द्यायची नाही. घारी सारखी नजर ठेवीन बघा. छान. तू किती घेशील मेहनताना? द्या 5-10 बिघा जमीन, म्हणजे माझ्या दुधाचं पांग बी फिटेल अन अदन मधनं वर खर्चाला बी रुका ते रुका दिला तर लई बरं होईल. अगं हो 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 हो. हावऱ्या हावऱ्या सण कधी तर गावाच्या आधी. अगं आपण कुठं बसलूया, काय बोलतोया ह्याच तरी जरा भान ठेव. हा, दुधाचा भाव करतीस वय ग? अगं तू का चिडतीयस पण? अहो, आता असं कोण माणुसकी सोडून वागायला लागलं तर बरं आहे का ते? हवं लेकराला दूध पाजायचंय आणि लेकरू कोणाचं? शिवाजी राजांचं. अव जो रात्रंदिवस रयतेची सेवा करतोय त्याच्याकडून पैसा अडका घ्यायचा म्हणजे बरं दिसतंय का ते? तू नाही घेणार पैसे? नाही बा. अहो, पैसा अडका घेतला तर पाना जळल माझा. अव लेकराला दूध पाजायचं, त्याच्यात व्यवहार बघायचंय वय. उलट माझं भाग्य मोठं. राजाच्या लेकराला मी अमृताची धार पाजत. माझी पुण्याई मोठी. नाव काय तुझं? गाडी पाटलांची सून म्या. धारा. धारा, धाराऊ. पुरंदराच्या पायथ्याशी असलेल्या कापूर होळ गावच्या कुलवंत गाडे घराण्याची ही सून धाराऊ. याच धाराऊंनी शिवाजी राजाच्या लेकाला आणि स्वराज्याच्या वारसाला जवळ करण्याचा आणि त्याची दूध आई बनण्याचा शब्द दिला. कोणताही मोह नाही आणि कोणताही स्वार्थ नाही.